आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगलीत गॅस तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची लूट. गॅस ग्राहक कृती समिती आक्रमक. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन. सक्तीच्या 236 रुपयांच्या वसुलीची चौकशी करा. जीवनावश्यक कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी. एकीकडे वाढती महागाई आणि आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण होण्याची भीती असतानाच सांगलीत गॅस एजन्सीच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मिरज येथील श्री धनराज गॅस एजन्सीचे अधिकारी असल्याचे सांगून काही अज्ञात व्यक्ती ग्राहकांकडून सक्तीची तपासणी आणि प्रत्येकी 236 रुपये वसूल करत आहेत. याविरोधात गॅस ग्राहक कृती समितीने जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. नेमका प्रकार काय? विश्रामबाग सांगली येथील वारणाली रोड व विद्यानगर कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही संशयास्पद व्यक्ती घरोघरी फिरत आहेत. स्वतःला संबंधित गॅस एजन्सीचे अधिकारी भासवून ते गॅस तपासणी बंधनकारक आहे असे ग्राहकांना सांगत आहेत. यासाठी प्रत्येक ग्राहकाकडून 236 रुपये शुल्क वसूल केले जात आहे. तसेच दुरुस्तीच्या नावाखाली जादा पैसे उकळण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामान्य गॅस ग्राहक धास्तावले आहेत. युद्धसदृश परिस्थिती आणि महागाईचा हवाला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की सध्या महागाई गगनाला भिडली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः आखाती देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संवेदनशील काळात देशांतर्गत बाजारपेठेत गॅस आणि इतर इंधनांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ग्राहकांचे आर्थिक शोषण करणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. प्रशासनाला विचारणा व मागण्या. ही गॅस तपासणी मोहीम अधिकृत आहे का? गॅस पुरवठा कार्यालयाने किंवा शासनाने अशी कोणतीही पूर्वसूचना दिली आहे का? पैसे वसूल करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. यावेळी निवेदन देताना गॅस ग्राहक कृती समितीचे योगेश रोकडे, पत्रकार व स्वतंत्र माहिती अधिकार कार्यकर्ते प्रमोद माळी, प्रकाश घाडगे, प्रकाश कोत्याळ यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निवेदनाची प्रत प्रशासनाने स्वीकारली असून लवकरच या कारवाईचे आश्वासन दिले आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.